राज्यातील शाळा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील शाळा आज बंद ठेवलेल्या आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद आंदोलन पुकारले। टीईटी निर्णयासंदर्भात पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी, तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहेत आणि त्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्यासाठी त्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलंय। काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत? राज्यभरातील सर्व शाळा या बंद आहेत आणि आज एक दिवसीय काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी। आणि त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मरीन ड्राईव्हला शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर हे सर्व शिक्षक जमलेले आहेत, सर्व शिक्षक तर कर्मचारी जमलेले आहेत आणि त्याचबरोबर संस्था चालकांचे संघटनांचे प्रतिनिधी देखील जमलेले आहेत। आपल्यासोबत शिक्षक भारतीचे नेते आणि माजी आमदार कपिल पाटील आहेत। सर, शिक्षणच्या संदर्भात हे मोठं आंदोलन केलं जात आहे, खास करून टीईटीचा मुद्दा आहे, शिक्षण समायोजनाचा मुद्दा आहे। काय काय निवेदनामध्ये प्रामुख्याने गोष्टी आहेत? राज्यातल्या 25,000 शाळांमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत। हा मोठा प्रश्न आहे, अर्थात देशव्यापी प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने हे संकट गहिरं झालेलं आहे, पण त्याच्यात दोष राज्य आणि केंद्र सरकार दोघांचा आहे। टीईटीची सक्ती पूर्वलक्षी प्रभावाने करता येणार नाही, एवढी आमची एक मागणी आहे। तुम्ही लाखो शिक्षकांना टीईटी नाही म्हणून घरी पाठवणार असाल तर तो अन्याय आहे, नंबर 1। त्यामुळे त्याबाबत राज्य सरकार शिक्षणात समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळे हस्तक्षेप करू शकतं, स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं। दुसरा मुद्दा आहे तो पेन्शनचा। पेन्शनमध्ये 2005 आणि 5 नंतर हा जो भेदभाव करण्यात आलेला आहे तो संपुष्टात आला पाहिजे, पेन्शन हक्काचं मिळालं पाहिजे। तिसरा मुद्दा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तर गेल्या 3-4 सरकारने हळूहळू हद्दपार केला आहे। शिक्षकेतर संघटनेचे आमचे देवीदास पंडागळे प्राध्यापक आहेत, ते आलेत मोठ्या संख्येने। तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कंत्राटीकरण केलेलं आहे त्यातून शाळेच्या सुरक्षतेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। शाळेत कर्मचारी उरलेले नाहीत, शाळा चालवणं कठीण आहे। इतर जी आज संस्था चालक संघटनांचे प्रतिनिधी गिरीश सामंत आलेले आहेत, शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे इथे आहेत। या सगळी मंडळांची एकजूट यासाठी झालेली आहे की ज्या पद्धतीने खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून अनुदानित शाळा सरकार बंद पाडते ते थांबलं पाहिजे। तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे जर राज्य सरकारनं लक्ष नाही दिलं तर? आज हा इशारा संप आहे, सरकारने हालचाल केली पाहिजे। 9 तारखेपासून 8-9 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होते नागपूरला, तिथे आंदोलन सगळ्या संघटना एकत्र येऊन करणार आहेत आणि त्यानंतर जर ऐकलं नाही तर मग बहिष्काराचं शस्त्र उचलावं लागेल। निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या, कॉर्पोरेशनच्या, त्या निवडणुकांची यंत्रणा शिक्षकांच्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही। तेव्हा तुम्ही शिक्षकांना हद्दपार करून आमच्याकडनं काम करून घेणार असाल तर कसं चालेल? तर आमचा इशारा आहे, दखल घ्या, अन्यथा बहिष्काराला तोंड द्या। तर जर राज्य सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या काळामध्ये मोठं आंदोलन पुकारू आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा हा देखील त्यांनी दिलेला आहे। कृष्णात, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। तर अतिशय महत्त्वाचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे, आमच्या या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा बहिष्काराचं शस्त्र उपसू, असं कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय राज्यभरातील शाळा बंद आंदोलन सध्या पुकारण्यात आलेलं आहे आणि आपण ही 2 दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, तर कोल्हापूरमध्ये सुद्धा शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, त्यातली महत्त्वाची मागणी आहे ते म्हणजे टीईटीची सक्ती करू नका, त्याचबरोबर पेन्शनमध्ये 2005 आणि त्यानंतर असा जो भेद आहे तो काढून टाका, तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जे दूर करण्यात आलेलं आहे ते थांबवा, यासह त्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत।